नमस्कार. खरीप हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि बळीराजाच्या अनेक कामाला गती देखील मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बळीराजा खतांची खरेदी करतो, बियाण्यांची खरेदी करतो, तसेच औषधांची खरेदी करतो, शेती उपयोगी अनेक वस्तूंची खरेदी करत असतो आणि शेती उपयोगाच्या अनेक वस्तू असल्याने त्याच्यात क्वालिटीचा हा विषय आलाच. क्वालिटी संदर्भात आपण आपल्यासोबत क्वालिटी कंट्रोल नाशिक जिल्ह्याचे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल? आज तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहात, क्वालिटी बाबत काय सांगाल? शेतकरी बांधवांनी परवाना धारक विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना पक्क बिल घ्यावं, टॅग बघावं आणि त्याची अंतिम तारीख बघून घ्यावी. पक्क बिल घेतल्यानंतर शेतकरी ज्या वेळेला निविष्ठांची पेरणी करतो किंवा बियाण्यांची पेरणी करतो त्यावेळेस त्यांनी थोडस बियाणं ठेवावं, टॅग जपून ठेवावं, जेणेकरून उगवण क्षमता किंवा कुठलीही तक्रार असेल तर ती तक्रार करताना त्या बिलाचा उपयोग होतो. आणि बिल आणि अर्ज नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करावी. गेल्या वर्षी अनेक सोयाबीन बियाण्यांना अडचण आली होती. सोयाबीन उतरवल्याच गेल्या नव्हत्या, तर उतार आलेला नव्हतं. त्या संदर्भात काय सांगाल? शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणं खरेदी करताना ऑथोराइज डीलरकडनंच खरेदी करावे किंवा ज्यांना परवाना आहे अशा दुकानदाराकडनंच बियाण्याची खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर बियाण्यांचं लेबल आहे किंवा नाही ते तपासून घ्यावं, पक्क बिल घ्यावं, जेणेकरून ते बियाणं ज्या वेळेला ते शेतकरी पेरणी करणार आहे त्यावेळेला ते थोडस बियाणं ठेवावं आणि जो पॅकिंग आहे ती जपून ठेवावी. अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो असेल तसेच वांगे असेल या पिकामध्ये फळ लागण्याची खूप अडचणी येतात. फळ लागण्यासंदर्भात अनेक तक्रारी देखील दाखल होतात. त्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? त्याचप्रमाणे म्हणजे जे बियाणं खरेदी करणार आहे टोमॅटो ते ऑथोराइज डीलरकडनंच खरेदी करावं, त्याचं बिल घ्यावं, त्याचं पॅकेट जे असतं ते जपून ठेवावं आणि त्याचं जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर वगैरे जे आमची ती एक कमिटी आहे, तक्रार निवारण समिती आहे, ती समिती पाहणी करते. त्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, उप कृषी अधिकारी अध्यक्ष असतात, सदस्य सचिव, पंचायत समिती कृषी अधिकारी असतात आणि कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा असतात, दुकानदार पण असतो. त्यांची एकत्रित टीम त्या प्रक्षेत्रावर भेट देते. ज्या दुकानदारांनी त्या बियाण्याचं सेम व्हरायटी, सेम लॉट, सेम कंपनीचं त्या पंचकृषीमध्ये जर घेतलं असेल बियाणं तर त्या सगळ्या शेतकऱ्याची तपासणी होते आणि त्याच्यावरनं अंतिम निष्कर्ष काढला जातो. मग त्या बियाण्यामध्ये जर दोष असेल तर त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर वगैरे तपासणी केली जाते आणि जर त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात किंवा बियाण्यात पुरेसा ओल नसतो, फर्टिलायझरचा फर्टिगेशन व्यवस्थित झालं नसेल किंवा डिसीज पेस्टचा अटॅक कसा आहे त्याचा कंट्रोलिंग केलं की नाही ते पण पाहिलं जातं. खतांच्या बाबत विचारायचं ठरलं तर खतांचा तुटवडा वारंवार भासतो आणि त्या संदर्भात आता खतांचा पुरवठा शासनाकडून केलेला गेलेला आहे, परंतु त्या संदर्भात शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे खरेदी करताना अथवा नियम त्याचे काय आहे? आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पुरेसा प्रमाणात, मुबलक प्रमाणात खताची अवेलेबिलिटी आहे. युरिया आहे, DAP आहे, सिंगल सुपर फॉस्फेट, सर्व खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्क बिल घ्यावं, MRP प्रमाणेच खतांची विकत घ्यावे आणि पक्क बिल घ्यावं. आपण जाणून घेतलं शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना अनेक काळजी घ्यायच्या आहेत. त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतली. नवराष्ट्रासाठी अमोल जाधव, नाशिक.